रत्नागिरीमध्ये विनापरवाना गूळ वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्काच्या पथकानं जप्त केलाय। तब्बल 1,60,000 रुपये किमतीचा हा गूळ दारू अड्ड्यांवरती नेला जात होता। आज पहाटे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील संगमेश्वर मुर्शी इथे उत्पादन शुल्क विभागाची ही कारवाई केली आहे। गुळासोबतच ट्रक, दारूसाठीचे रसायन असा एकूण 9,30,000चा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि या प्रकरणी तिघांना अटकही करण्यात आली आहे। रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरती रोड गस्त घालत असताना MH09 CU 7071 नंबरची गाडी संशय आल्यामुळे थांबवली। त्यामध्ये काळ्या गुळाच्या 200 ठेपी मिळून आल्या। सदरचा गुळ वाहन जप्त करून सदरचा गुळ कुठे जात आहे याची माहिती घेतली असता सदरचा गुळ हा गावठी हातभट्टी दारू बनवण्यासाठी नेला जात असल्याचे त्याच्या पावतीवर लक्ष झाले। म्हणून सदर 2 आरोपी इसमांना देवरुखीतून अटक करण्यात आली आहे।